रामकृष्ण हरी मंडळी. श्री दत्तात्रय महाराजांनी 12,000 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि परम ज्ञान प्राप्त केलं. असं हे ठिकाण कुठं आहे आपल्याला माहिती आहे का? असं हे ठिकाण आहे गुजरातमध्ये गिरनार दत्त शिखर, जे की जुनागडमध्ये आहे. आता तिथे दत्तप्रभूच्या पादुका आहेत. त्या पादुकांना काय म्हणलं जातं किंवा आपण काय म्हणतो त्या पादुकांना हे माहिती आहे का आपल्याला? त्या पादुकांना चरण पादुका असे म्हणलं जातं. आणि ह्या चरण पादुका अतिशय पवित्र आणि पूजनीय आहेत. आता दत्त संप्रदायामध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीपेक्षा त्यांच्या चरण पादुकाला अतिशय महत्त्वाचं आणि पवित्र असं स्थान आहे. मग चरण पादुका ह्या गुरुच्या पावन चरणाचं म्हणजे दैवी शक्तीचं ते प्रतीक आहे. आता पादुकामध्ये जी डावी पादुका आहे ती शिवस्वरूप असते, म्हणजे ती तारक शक्ती आहे. ती संकटातून आपल्याला ती रक्षण करते संकटापासून. तर अशी ही ती डावी पादुका शिवस्वरूप आहे आणि उजवी पादुका जी आहे ती शक्ती स्वरूप आहे, म्हणजे ती मारक शक्ती आहे. ती वाईट प्रवृत्तीचा नाश करते. आणि कधीही आपण कुठेही पादुकांचं दर्शन घेताना खुंटीवर डोकं ठेवू नये किंवा ठेवायचं नाही. आणि आपण दर्शन घेताना किंवा आशीर्वाद घेताना आपण समोरच्या भागावर डोकं ठेवून आपण दत्तप्रभूचा किंवा महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपण नमस्कार करायचा आहे. जय श्री गुरुदेव दत्त.